घरगुती गॅसबाबत सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। गरीब शेतकरी कुटुंबाने शोधला एक नवीन जुगाड। आता सर्वांची गॅसची टाकी वर्षभर टिकणार। फक्त 1 रुपया यासाठी तुम्हाला आता खर्च करावा लागणार आहे। आता सर्वांना मिळणार 1 रुपयामध्ये गॅस सिलेंडर। होय, तुम्ही जी गॅसची टाकी घरामध्ये वापरता ती फक्त 1 रुपयाला आता मिळणार आहे। एका महिलेने लावला सगळ्यात मोठा शोध, ज्यामुळे सर्वांना गॅस सिलेंडर फक्त 1 रुपयामध्ये आता मिळणार आहे। देशातील 140 कोटी जनतेला याचा फायदा होणार आहे। या महिलेने असा शोध लावलाय ज्यामुळे 1 रुपयात गॅस सिलेंडर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे या महिलेला कोटी रुपयांचं बक्षीस या ठिकाणी मिळाले। एक गरीब महिलेने नवा शोध लावलाय ज्यामुळे तुमचा लागणारा गॅस सिलेंडर फक्त 1 रुपयामध्ये तुम्हाला आता मिळणार आहे। एक महिला जिने अशी टेक्निक आता शोधून काढल्या की ज्यामुळे तुम्ही जो 1000 रुपयांचा सध्याला गॅस सिलेंडर घरी आणत आहात तो तुम्हाला फक्त 1 रुपया देऊन आता या ठिकाणी मिळणार आहे। तुम्ही किती त्यावर स्वयंपाक करा, तुम्ही रात्रंदिवस या ठिकाणी गॅस चालू ठेवा, पण गॅस संपायचं या टेक्निकमुळे नाव सुद्धा आता या ठिकाणी येणार नाही। देशात पहिल्यांदाच गॅस सिलेंडर संदर्भात लावला मोठा शोध। सगळीकडे हा शोध व्हायरल झाला आहे। जेव्हा गॅस कंपनीचे अधिकारी या महिलेच्या घरी याची तपासणी करायला गेले तेव्हा त्यांनी तो रिझल्ट पाहिला। तो रिझल्ट पाहिल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। गॅस कंपनी आता करोडो रुपये देऊन आता या महिलेचा शोध विकत घ्यायला तयार आहेत, पण त्या महिलेने शोध हा विकायला, ही टेक्निक आता विकायला नकार दिला। ती म्हणाली, हा जो शोध आहे तर हा मी सगळ्या महिलांना आता मोफतपणे सांगणार आहे, सगळ्या लोकांना मोफतपणे सांगणार आहे। त्यामुळे ती टेक्निक संपूर्ण देशभरामध्ये व्हायरल झाल्या। याचा व्हिडिओ देखील आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहे। आता गॅस सिलेंडर तुम्हाला फक्त 1 रुपयाला पडणार आहे, कारण की तुमचा गॅस सिलेंडर वर्षभर चालणार आहे। लक्षात घ्या, तुमचा जो गॅस सिलेंडर आहे तर तो तब्बल वर्षभर कसा काय चालणार आहे, महिलेने काय टेक्निक शोधून काढल्या नक्की पहा। आता तुमचा सुद्धा गॅस सिलेंडर वर्षभर चालणार। एका महिलेचा असा शोध, 1 रुपयाची एक अशी वस्तू वापरायची आहे की ज्यामुळे गॅस सिलेंडर आता अजिबात वर्षभर या ठिकाणी संपणारच नाही आहे। एका महिलेने लावलेल्या शोधामुळे संपूर्ण देशभरामध्ये या महिलेचं कौतुक होत आहे। आता तुम्हाला जर ही टेक्निक वापरायची असेल, सगळं सविस्तर तुम्हाला या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल तर या ठिकाणी लक्षपूर्वक बघायचं आहे। या महिलेने अशी कोणती टेक्निक शोधून काढल्या ज्यामुळे गॅस सिलेंडर आता एकदा का तुम्ही भरला तर तो वर्षभर या ठिकाणी चालतो। गॅस सिलेंडर 1 रुपयाला कसा काय पडतो, महिलेने नेमकं असं काय त्या ठिकाणी टेक्निकल शोधून काढले ज्यामुळे गॅस कंपनीने करोडो रुपयाचं बक्षीस दिलं। तुम्ही जर घरात गॅस सिलेंडर वापरत असाल, तुमचा गॅस सिलेंडर लवकर जर संपत असेल, तुमचा गॅस सिलेंडर लवकर संपू नये, तुमचा गॅस सिलेंडर 1 रुपयाला कसा काय पडेल सविस्तर या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात त्या ठिकाणी लवकर बंद करू नका, शेवटपर्यंत बघा। एक महिला जिने लावला देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा शोध, ज्यामुळे आता प्रत्येकाला गॅस सिलेंडर 1 रुपयाला पडणार आहे। बघा, आता जी महिला आहे तिने टेक्निक शोधून काढले, तर त्या महिलेचं नाव आहे सावित्री। या सावित्री नावाची एक महिला आहे, अतिशय छोट्या गावामध्ये राहायची। तिची परिस्थिती अत्यंत जेमतेम होती, दारिद्र्याची होती, गरिबीची होती। नवरा मोलमजुरी करून जेमतेम घर चालवायचा। ती एकदम खेड्यामध्ये राहत असल्यामुळे त्यांच्याकडे चूल देखील होती, चुलीवर स्वयंपाक करण्याची त्याची पद्धत होती। पण 2 वर्षापूर्वी त्यांनी गॅस कनेक्शन आणलं, गॅस सिलेंडर आता त्या ठिकाणी आणलं। तिने जणू तिच्या आयुष्यात एक मोठा बदल या ठिकाणी केलेला होता। चुलीच्या धुरानं तिला नकोसं व्हायचं, प्रचंड त्रास व्हायचा, पण जेव्हा तिच्या घरात गॅस शेगडी आली तिच्या आयुष्यातला तो धूर कायमचा गेला असं तिला वाटत होतं। आता या ठिकाणी आता कायमचं टेन्शन संपलं, पण इथं अडचण आली ते म्हणजे गॅस सिलेंडर लवकर संपायचा। मग तिने काय टेक्निक वापरली, तुम्ही सुद्धा ती टेक्निक वापरून आता या ठिकाणी वर्षभर गॅस सिलेंडर कसा घालवायचा नक्की पहा। आता बघा, या ठिकाणी काय व्हायचं, सावित्री नावाच्या महिलेसोबत आणलेला गॅस सिलेंडर त्या ठिकाणी लगेच संपायचा। दुसरा गॅस सिलेंडर आणण्यासाठी तिच्याकडे पैसे सुद्धा नव्हते। तिने कसे तरी पैसे जमवून नंतर गॅस सिलेंडर आणला, पण तो लवकर संपला। तिचा एकदा गॅस सिलेंडर संपला की तो आणण्यासाठी 6 महिने थांबावं लागायचं। मग मधल्या काळात ती पुन्हा चुलीवर स्वयंपाक करायची, पुन्हा तोच धूर, तोच त्रास। आयुष्य तिचं कसं बस या ठिकाणी आता त्रासदायक होतं। तिचं सगळं खराब झालं होतं, चुलीच्या धुरामुळे तिचं आयुष्य खराब होत होतं। मग अचानक तिला एक आयडिया सुचली। याच आयडियामुळे संपूर्ण देशाचा आता या ठिकाणी फायदा होणार आहे।
140 कोटी जनतेला गॅस सिलेंडरचा हा 1 रुपयापेक्षा कमी दरात तुम्हाला आता मिळणार आहे। तिने असा शोध लावला की गॅस कंपन्या देखील हैराण झाल्या आहेत। गॅस कंपन्या देखील आता या महिलेला करोड रुपये द्यायला तयार झाले आहेत। आता बघा मग असा काय शोध लावला की ज्यामुळे गॅस सिलेंडर वर्षभर आता संपलाच नाही। एके दिवशी तिला भरपूर धुराचा त्रास झाला। तिने कंटाळून आता एक विचार केला की गॅस सिलेंडर त्या ठिकाणी का जास्त चालत नाही, लवकर का संपतो। हजारो रुपयाचा गॅस सिलेंडर तर आहे, तर तो 1 रुपयाला कसा काय आपण करू शकतो, किंवा गॅस सिलेंडर वर्षभर चालेल अशी पद्धत आपण काय या ठिकाणी करू शकतो। तर याच्यामध्ये तिने विचार करायला सुरुवात केली। याच्यामध्ये कंपनीची काय चूक आहे का, आपली काय चूक होत्या का, नवरा बायको आणि एक लहान मूल तर आहे, छोटंसं कुटुंब आहे, मग इतक्या लवकर गॅस कसा काय संपतो, असा विचार त्या ठिकाणी आता या सावित्री नावाच्या महिलेने करायला सुरुवात केली। आता जो विचार करायला तिने सुरुवात केली तिथे तिला एक माहिती होतं की या विचारामुळे आपलं टेक्निक संपूर्ण देशभरामध्ये आता व्हायरल होणार होतं। याचा व्हिडिओ देखील आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहे। गॅसचं टेक्निक काय आता सापडले ज्यामुळे वर्षभर गॅस या ठिकाणी आता सांगणार आहे, म्हणजे चालणार आहे, नक्की पहा। आता बघा सावित्री नावाच्या महिलेचं आता ही टेक्निकमुळे कंपन्या देखील तिचं आता कौतुक करणार होते। 1 रुपयामध्ये सगळ्यांना गॅस सिलेंडर आता मिळणार होतं। मग तिनं अशी काय टेक्निक शोधली, काय तिची पद्धत असणार आहे की ज्यामुळे देशाला आता संपूर्ण फायदा होणार आहे, ज्यामुळे गॅस कायमस्वरूपी चालणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाची माहिती पाहूया। तिच्या मनात आलं, एके दिवशी ती अशीच या ठिकाणी घरामध्ये बसली होती। तिचा गॅस सिलेंडर नेहमीप्रमाणेच या ठिकाणी संपलेला होता। आता कान देऊ नये का, तिचा गॅस सिलेंडर नेहमीप्रमाणे संपला होता। चुलीवरती स्वयंपाक करत होती। फुंकणीने या ठिकाणी चुलीमध्ये हवा घालत होती। हवा घालता घालता तिच्या डोक्यात एक विचार आला। त्या ठिकाणी धुराचा एक प्रचंड लोट तिच्या नाकापाशी आला। तिला प्रचंड खोकला आला। त्याच वेळेस तिच्या डोक्यामध्ये एक विचार चमकला। ती आधी विचार करत होती की गॅस सिलेंडर घ्यायला पैसे नाहीत आणि पैसे कमवायला आता पाहिजेत, पण पैसे एका लिमिटच्या पुढे कमवता येत नाहीत। मग तिच्या मनात थोडासा वेगळा विचार आला जो आजपर्यंत कोणी सुद्धा विचार केला नव्हता, आणि याच विचार आणि याच शोधाच्या त्या ठिकाणी पाया हा महत्त्वाचा होता। तिच्या मनात आलं, हा जर गॅस सिलेंडर जास्त दिवस चालला तर मला गॅस सिलेंडर 1 रुपयाला या ठिकाणी पडेल। मला चुलीवर स्वयंपाक करण्याची अजिबात या ठिकाणी गरज लागणार नाही, माझा त्रास वाचेल। हाच विचार जो शोध होणार होता याचा पाया होता। याच पायावर तो शोध रचला होणार होता। समस्येचं मूळ शोधायचं ठरवलं। सावित्री कामाला लागली। तिने विचार केला। तिने आधी विचार केला की कोणत्या टेक्निक आहेत, कसं आपला करता येईल ज्यामुळे गॅस लवकर संपणार नाही, असा तिने या ठिकाणी विचार करायला सुरुवात केली। तिच्याकडे एक छोटासा मोबाईल होता, स्मार्टफोन होता, त्याच्यामध्ये कधी कधी इंटरनेट असायचा, तर त्यावरून थोडंसं सर्च करून आता त्या ठिकाणी घेतलं आणि सर्च करता करता तिच्या लक्षात आलं की गॅस जास्त काळ चालावा म्हणून काही शोधण्याच्या आधी तिनं असा विचार केला की अशी कोणती कारणं शोधली पाहिजे की कशामुळे नेमकं गॅस सिलेंडर संपतो। तिनं या ठिकाणी गॅस सिलेंडर संपण्याची नेमकं कारणं काय सांगितली आणि काय टेक्निकल शोधून काढलं ज्यामुळे गॅस सिलेंडर तिचा पण वर्षभर या ठिकाणी चालला लागला, पहा। आता गॅस सिलेंडर आता चालण्यासाठी आता नेमकं काय करायचं, याआधी गॅस लवकर का संपतो याची कारणं तिने शोधायला सुरुवात केली आणि ती कारणं शोधली, त्यावर उपाय शोधला। त्यामुळे 1 रुपयाला गॅस सिलेंडर आता मिळतोय। करोडो रुपयांचं बक्षीस आता त्या ठिकाणी महिलेला मिळतंय। तिनं पाहिलं, सगळ्यात मुख्य गोष्ट तिने केली, सगळ्यात पहिला विचार केला की आता आपण या ठिकाणी शोधायला पाहिजे की गॅस लवकर नेमकं का संपतो, असा तिने विचार केला। मग नेमकं चूक कोणाची असते, आपल्या चुकीमुळे गॅस लवकर संपतो की कंपन्यांनी काही चूक त्या ठिकाणी असते, अजून काय वेगळं कारण असतं का? तिने आजूबाजूच्या बायकांना विचारलं। जितकी तक्रार होती तिने सर्व अभ्यास करायला सुरुवात केलं। तिने पाहिलं, एक मोठं कारण आहे गॅस सिलेंडर घेत असताना आपलं पहिलं कारण आहे ती त्या महिलेला या ठिकाणी आता सापडलेलं आहे। 3 कारणं आहेत तिला गॅस सिलेंडर लवकर संपण्याची। त्यातलं तिसरं कारण 99% वेळा गॅस लवकर या ठिकाणी संपण्यामागचं मुख्य कारण आहे, ती तिसरं कारण आहे। असं तिने पाहिलं की गॅस डिलिव्हरी दाखलाला बघा, गॅस डिलिव्हरी येण्यासाठी जेव्हा गॅस सिलेंडर घेऊन येतो तेव्हा तो खूप घाईत असतो। आपण फक्त गॅस सिलेंडर घेतो, पैसे देतो, पण आपण कधी सुद्धा केला नाही पूर्ण आपल्याला गॅस मिळतोय का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता। कदाचित कोणाला तरी हास्यात्मक वाटेल, परंतु गॅस आपल्याला बरोबर मिळतोय का नाही आपण हे चेक करायचं विसरतोय, पहा।
त्या महिलेनं आता ही महत्त्वाची माहिती दिली आणि तिच्या एक धक्कादायक गोष्ट लक्षात आली। प्रत्येक गॅस सिलेंडर कंपनीने स्पष्टपणे त्यावर लिहिलेलं असतं की ग्राहकांनो कृपया डिलिव्हरी घेताना त्या ठिकाणी गॅस सिलेंडरचं वजन तपासून घ्या। सावित्रीने पाहिलं, कारण पहिलं सापडलं होतं। तिच्या लक्षात आलं होतं की गॅस सिलेंडर तुम्ही ज्या वेळेस त्या ठिकाणी घेत असता तर त्यावेळेस सिलेंडरवाला ज्यावेळी येईल तर त्याला थांबवलं पाहिजे। बाजूच्या किराणा दुकानात वजन काटा आणून सिलेंडरचं वजन केलंच पाहिजे। जेवढं वजन त्या गॅस सिलेंडरवर लिहिलेलं आहे तेवढे बसत नाही, हे एकदा तुम्ही चेक करायला पाहिजे। 99% लोक हे करत नाहीत आणि तिला पहिलं कारण लक्षात आलं। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता टेक्निक कोणतं या महिलेने शोधून काढले ज्यामुळे गॅस वर्षभर या ठिकाणी चालणार आहे हे तर सांगणारच आहे, परंतु गॅस संपण्याची कारणे सावित्री या महिलेने कोणती सांगितलीत तुम्ही नक्की बघा। आता बघा, या ठिकाणी बऱ्याचशा गॅस सिलेंडरचे वजन जे असतात तर ते आजकाल कमी येऊ लागले। म्हणजे येतानाच गॅस कमी येतो आणि मग तो चालणार तरी कसा हे तिच्या लक्षात आलं आणि गॅस सिलेंडरमधलं थोडंफार गॅस कमी देखील झालेला असतो। तिच्या लक्षात आलं, सावित्रीच्या लक्षात आलं, पहिलं सगळ्यात मोठं कारण ते म्हणजे अंडरवेट गॅस सिलेंडर। म्हणजेच या ठिकाणी वजनाला कमी असणारा गॅस तिकडूनच कंपनीकडून या ठिकाणी येत असतो। आपल्यापैकी 99% लोक गॅस सिलेंडर घेताना त्याचं वजन कधी सुद्धा तपासत नाहीत। आपल्याला कंपनीवर विश्वास असतो। अनेकदा मधल्या सकाळी त्या ठिकाणी आता तुम्हाला माहित असेल मधल्या 2 महिन्याच्या पाठीमागे गॅस चोरीचे प्रकार या ठिकाणी घडू लागले होते। गॅस कंपनीकडून वजनात चूक होऊ शकते। विचार करा, जर प्रत्येक गॅस सिलेंडर मागे तुमचा 1-1.5 किलो गॅस जरी कमी मिळाला तर या ठिकाणी सिलेंडर लवकर संपणार। पहिलं कारण त्या महिलेला या ठिकाणी सापडलं होतं, त्यावरती उपाय त्यांनी लगेच केला। प्रत्येक वेळेस ज्या वेळेस नवीन गॅस सिलेंडर येईल तर तो तातडीने त्याचं वजन करून घ्यायचं होतं। आता आणखी 2 मुख्य कारणं ते सापडणं बाकी होतं। त्यातलं शेवटचं कारण जे होतं तर ते सगळ्यात भयंकर होतं। आता सावित्रीने वजनाचा घोटाळा शोधून काढला। तिचा गॅस अपेक्षेपेक्षा लवकर या ठिकाणी का संपत होता तिचं कारण तिला कळून चुकलं। आतून कुठून कारण आहे बघा याची कल्पना दिली आणि तिने आता गॅस सेटअपवर लक्ष केंद्रित केलं। रात्री सगळी भयानक शांतता झाल्यावर ती गॅस सिलेंडर जवळ गेली आणि बारीक आवाज येतोय का हे या ठिकाणी महिलेने चेक केलं। आता रात्री झोपले असताना सर्व दुसरं कारण उघडकीस आलं। तिला आवाज आला गॅसमधून, तो आवाज गॅस लिकेजचा होता, गॅस गळतीचा होता। बघा, सगळ्यात महत्त्वाची कारणे या ठिकाणी समोर आलेत। सर्वांनी काळजीपूर्वक बघायचं आहे कशा पद्धतीने टेक्निक शोधून काढले आणि तुमचा गॅस वर्षभर कसा घालवायचा। पहा सावित्री या महिलेने काय केलंय। आता या महिलेला वाटत होतं ते म्हणजे गॅसचा मोठा वास कुठून तरी येतोय जो आधी त्या ठिकाणी आपल्याला जाणवत नव्हता। रेग्युलेटरमधून पाईप किंवा शेगडीच्या बटनातून अगदी सूक्ष्म गळती म्हणजे बारीक गळती होत होती। आता तिला कळत सुद्धा नव्हतं, पण थेंबे थेंबे तळे साचे असा थोडा थोडा गॅस गळून तुमचा गॅस हळूहळू आता रिकामा या ठिकाणी होत असतो। सावित्रीने एक उपाय शोधला। एका वाटीत पाणी घेतलं, थोडा साबण घेतला, डिटर्जंट टाकून फेस केला आणि फेस बोटात घेऊन आता बोटानं रेग्युलर दर्जा जॉईंटवर आता पाईपच्या दोन्ही टोकावर त्या ठिकाणी शेगडीच्या बटनावर खाली लावला। बुडबुडे दिसले तर समजून घ्या गॅस लिकेज असे आहे, नसेल तर समजून घ्या पंक्चर काढतो। तसं पंक्चर काढताना तुम्ही बघितलं असेल, तुम्ही कुठली तरी ट्यूब असते ती पाण्यात बुडबुड बुडबुड त्या ठिकाणी येते, तसं त्या ठिकाणी पंक्चर आता गॅसच्या पाईपला त्या ठिकाणी असल्याचं लक्षात आलं। तिथेच रेग्युलेटरच्या त्या ठिकाणी पाईपला जॉईंटला जिथे जिथे या ठिकाणी आता तिला वाटतं तिथे तिथे लावून घ्यायचं। त्यानंतर मेकॅनिकला बोलवून आता दुसरं कारण काय बघा, सर्वात मोठं दुसरं कारण होतं त्या ठिकाणी 2 चोर सुद्धा या ठिकाणी आता सापडलेले आहेत। तिसरा चोर जो आहे तर तो गॅस गळतीचा आहे। बघा, वयानं तो मोठा आहे। तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे आता तुमची जी शेगडी आहे ती शेगडीची जी ज्योत आहे तर ती फ्लेम निळ्या रंगाऐवजी पिवळसर कलरची या ठिकाणी होती। त्याकडून बऱ्याच घरामध्ये आता तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी ज्योत ही निळ्याऐवजी पिवळसर कलरची आहे। परंतु तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी महिलेने जी टेक्निक शोधून काढले ज्यामुळे तुमचा सुद्धा गॅस सिलेंडर वर्षभर कसा काय जाणार आहे हे तुम्ही पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण तुमचं या ठिकाणी आता 1-2 मिनिटांचा वेळ या ठिकाणी तुमचा गॅस वर्षभर या ठिकाणी आता घालवू शकणार आहे। बघा,
आता बघा बऱ्याच ठिकाणी काय होतं, या ठिकाणी आता पिवळी ज्योत असते, लालसर ज्योत होते, ही ज्योत कमी होते, तर अशा वेळेस तुमच्या ज्या बर्नरच्या नोझलमध्ये आहे तर तो गॅस त्या ठिकाणी कचरा गुंतलेला असतो, ज्यामुळे तुमचा गॅस हा कमी येत असतो। मग होतं काय की आपला नोझलमधून काय होतं, गॅस वर येत नाही, तर गॅसची गळती होत राहते आणि तुमची फ्लेम कमी या ठिकाणी येऊ लागते। त्यामध्ये सुई जर घातली तर तुम्ही गॅसच्या खाली नोझलच्या खाली तिथे जर सुई जर तुम्ही घातली 2-3 वेळा या ठिकाणी आत बाहेर केलं तर त्यातली जी काजळी आहे, त्यातला जे कचरा आहे तर तो निघून जातो, त्याने शेगडी जी आहे तर ती पुन्हा पूर्ववत त्या ठिकाणी चालू लागते आणि या प्रकारे तुमचा गॅस या ठिकाणी वाचू शकतो। अशा प्रकारे या महिलेने अशी गोष्ट शोधून काढल्या ज्यामुळे बराच वेळ तुमचा गॅस सिलेंडर या ठिकाणी आता चालणार आहे। म्हणजे जेवढा आता तुम्ही पहिल्यांदा वजन त्या ठिकाणी आता गॅस सिलेंडर आल्याला चेक केला, दुसरी गोष्ट तुमच्या गॅसची गळती होत असेल तर मेकॅनिकला बोलवा, तिसरी गोष्ट तुमच्या त्या गॅसच्या नोझलमध्ये सुई घालून त्यामधला कचरा जो आहे तर तो बाहेर काढा। या तिन्ही गोष्टी जर केला तर तुमचा गॅस बऱ्याच दिवस चालणार आहे आणि एका दृष्टीने जर तुमचा गॅस बराच दिवस चालला तर तुम्हाला या ठिकाणी गॅसला 1 रुपया या ठिकाणी पडू शकतो। तर अंतिममध्ये असं तिने म्हटलेलं आहे की नक्कीच हा शोध संपूर्ण देशासाठी फायद्याचा गोष्ट ठरलेला आहे, ज्यामुळे या महिलेचं कौतुक संपूर्ण देशभरामध्ये होत आहे। त्यामुळे हे जे उपाय आहेत तर तुम्हाला हे सांगितलेत, अशा प्रकारचे नवनवीन उपाय तुम्ही गॅसच्या बाबतीत करू शकता आणि गॅसची बचत करू शकता। जो गॅस तुम्हाला 2-3 महिन्यामधून आता संपतोय तर तो अगदी 4 ते 5 महिने या ठिकाणी वर्षभर सुद्धा टिकणार आहे। परंतु हे जे उपाय सांगितलेत तर ते तुम्ही नक्की करायचे आहेत। तुमच्या जवळच्या मित्रांना, नातेवाईकांना, पाहुण्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा, जेणेकरून ते उपाय सर्व या ठिकाणी करतील, त्यांचा सुद्धा गॅस वर्षभर टिकेल। छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला यामध्ये करायच्या आहेत, जेणेकरून तुमचा गॅस सुद्धा वर्षभर टिकायला मदत होणार आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।